भारत माता की, भारत माता की, भारत माता की। मैं शंकर का वो क्रोधानल, कर सकता जो जगती क्षार क्षार, डमरू की वो प्रलय ध्वनि हूं जिसमें नचता भीषण संहार। रणचंडी की अतृप्त प्यास, मैं दुर्गा का उन्मत्त हास, मैं यम की प्रलयंकर पुकार, जलते मरघट का धुआंधार। फिर अंतरिम की ज्वाला से जगती में आग लगा दूं मैं, यदि धधक उठे जल थल अंबर, जड़ चेतन तो कैसा विस्मय। हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय, हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय। देव देश आणि धर्म यावर मनापासून प्रेम करणाऱ्या उपस्थित सज्जनांनो, जागोजागी सकल हिंदू संमेलनं होत आहेत, मोठ्या संख्येने हिंदू शक्ती एकत्रित होते, ही अत्यंत समाधानाची आणि अत्यंत महत्त्वाची असलेली गोष्ट आहे। याला कारण असं की अनेकदा असं खेदाने म्हटलं जातं की आम्ही सगळे लोक समाज म्हणून एकत्र येऊ शकतो, जात म्हणून एकत्र येऊ शकतो, भाषेसाठी एकत्र येऊ शकतो, गल्लीतल्या सार्वजनिक मंडळाकरता सुद्धा एकत्र येऊ शकतो, पण चार हिंदू हे एकत्र येऊन एका दिशेला तोंड करून त्याच वेळेला चालत असतात जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर असतो। यातली वैषम्याची गोष्ट आपल्या लक्षात आली असेल, पण कुठेतरी ह्या गोष्टीला छेद देण्याचं काम आज विशेष करून टिळकनगरकरांकडून होतंय, याचा मला अतिशय आनंद होतो आणि त्याकरता तुमचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। अशाच पद्धतीने आपण जोवर एकवटणार नाही तोवर ती वज्रमूठ एकत्रित येणार नाही आणि तिचा वज्रप्रहार जोवर होत नाही तोवर आपल्याला किंमत नाही, लक्षात घ्या। आणि त्यामुळे हे एकत्रीकरण अत्यंत महत्त्वाचं आहे। आयोजकांनी जो आज मला विषय दिलाय, हिंदू धर्म समजून घ्या, सगळ्यात आधी आपण हा विचार केला पाहिजे की हा विषय देण्याची वेळ काय येते। हा विषय देण्याची वेळ याकरता येते, याला कारण असे की अन्य सगळ्या पंथांमध्ये त्यांच्या त्यांच्या पंथाचं मूल्य शिक्षण देणारी एक निश्चित अशी पद्धती आहे। दुर्दैवाने आजच्या घडीला आपल्याकडे तशा पद्धतीची कोणती व्यवस्था नाही आणि म्हणून आपण बघाल की काही जण शुक्रवारी एकत्र जमतात, काही जण रविवारी एकत्र जमतात। फार फार कशाला काही पंथांमध्ये ज्यावेळेला आपल्याकडच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असतात ना, त्यावेळेला शिक्षा वर्ग घेतले जातात की ज्याच्यामध्ये त्या पंथांचं शिक्षण काय आहे, त्याच्यातल्या लोकांनी महंतांनी काय काय सांगून ठेवलेलं आहे, या सगळ्या गोष्टी ह्या तिथे सांगितल्या जातात। आपल्याकडे दुर्दैवाने अशी व्यवस्था नाहीये आणि म्हणून अशा विषयांचं औचित्य हे अधिक महत्त्वाचं असतं। बरं, आता स्वाभाविकपणे काही जणांच्या मनामध्ये असा विचार येऊ शकतो, विशेषतः नवीन जनरेशन जेन झी, त्यांना आपल्याला काही नावं नाही ठेवायची आहेत बरं का, कारण सहसा असं असतं की नवीन पिढीला काही कळत नाही आणि जुन्या पिढीला खूपच बोर करतात बाबा, असं अव्याहत चालू असलेलं चक्र असतं। प्रत्येक पिढ्यांमध्ये तसं वाटतच असतं। पण साधारणपणे आजचं जे इंटरनेटचं एक्सपोजर आहे, वेगवेगळ्या पॉडकास्टचं एक्सपोजर आहे, वेगवेगळं हे जे कल्चर फोफावतं आहे सोशल मीडियाचं, त्याच्यात स्वाभाविकपणे आजच्या पिढीला हा प्रश्न पडतो की पण काय गरज आहे धर्म धर्म करण्याची। आमच्या मनात अचानक साने गुरुजी जागृत होतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे वगैरे वगैरे। सगळं बरोबर आहे, काही चुकीचं नाही आहे त्याच्यामध्ये, अत्यंत उदात्त असलेली भावना आहे। पण कधी ज्या वेळेला आपल्या मनात तशी भावना असेल आणि समोरच्याच्याही मनामध्ये ती भावना असेल तर ती उदात्त आहे ना। नाही तर मग होतं काय माहितीये का, की एक असतो तो आदर्शवाद असतो आणि दुसरा असतो तो प्रत्यक्षवाद असतो। आदर्शवाद काय सांगतो आपल्याला, एका गालावर थप्पड मारली की दुसरा गाल पुढे करा। प्रत्यक्षात शक्य आहे का? अच्छा, मला आठवलं म्हणून मुद्दाम सांगतो बरं का। हे आदर्शवाद आणि प्रत्यक्षवादावरून मजेची गोष्ट अशी आहे, आपल्याला इतिहासाच्या पुस्तकात शिकवलं जातं की दोन प्रकारची नेतृत्व होती भारतीय इतिहासामध्ये। एक ते ज्यांना म्हणायचे जहाल आणि दुसरे होते ते मवाळ। मवाळ गट अत्यंत नेमस्तपणे आपल्या मागण्या ब्रिटिशांच्या समोर मांडत असे, जहाल गट अत्यंत तीव्रतेने आपल्या मागण्या ह्या ब्रिटिशांच्या समोर ठेवत असे वगैरे वगैरे। ही आदर्श व्याख्या झाली आहे ह्या दोन्हीची। आता प्रत्यक्ष व्याख्या मी आपल्याला सांगतो। एकच पद्धतीचा प्रसंग, दोन वेगळे नेते, एक मवाळ गटाचे एक जहाल गटाचे। मवाळ गटाच्या नेत्याचा प्रसंग जगजाहीर आहे, आपल्याला माहिती आहे की कशा पद्धतीने वर्णद्वेषाची शिकार म्हणून त्यांना
दक्षिण आफ्रिकेमध्ये एका स्टेशनवरती भर रात्री उतरवलं गेलं त्यांच्याकडे तिकीट असून सुद्धा, आणि संपूर्ण रात्र त्यांनी कुडकुडत तिथे प्लॅटफॉर्मवरती काढली. आपल्या सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, मवाळ गटाचे नेते. आता दुसरी गोष्ट येते ती जहाल मताच्या नेत्यांची येते. हे जे नेते होते हे पुण्याहून मुंबईला जात होते, ट्रेन लागली होती, यांच्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट होतं, हे तिकीट घेऊन जात आहेत, येत आहेत ट्रेनमध्ये. असं बघितल्याबरोबर तिथे आतमध्ये असलेला जो गोरा बसला होता फर्स्ट क्लासमध्ये तो उठून बाहेर आला आणि त्याने तिथे दार अडवलं आणि तो म्हणाला की हे बघ इथे तू बसायचं नाही, इंडियन्स आर नॉट अलाउड. त्यांनी तिकीट दाखवलं आणि ते म्हणाले अरे तिकीट आहे माझ्याकडे फर्स्ट क्लासचं, डझंट मॅटर, इंडियन्स आर नॉट अलाउड. मग तू करायचं काय, तू थर्ड क्लासमध्ये जाऊन बस. ह्या नेत्यांनी बघितलं की गाडी सुटायची वेळ होतीये, गाडीने भोंगा दिलाय, आता कुठल्याही परिस्थितीत चढलंच पाहिजे. यांनी परत सांगितलंय बघ शेवटचं सांगतोय, माझ्याकडे तिकीट आहे, मला आतमध्ये चढू दे. त्या गोऱ्याने पुन्हा उद्दामपणे उत्तर दिलं की काय वाटेल ते झालं तरी चालेल, काय करायचं ते कर, मी इथेच उभा राहतोय. असं म्हणून हात घट्टपणे धरला. काय वाटेल ते कर एवढं ऐकलं फक्त समोरच्यानी, आणि त्यानंतर त्यांच्या हाताची पकड ह्याच्या मनगटावर एवढी घट्ट झाली आणि इतक्या जोराचा हिसडा मारून त्याला बाहेर काढलं की तो गोरा प्लॅटफॉर्मवरती, हे आतमध्ये, आणि ट्रेन सुटली. या नेत्यांचं नाव होतं लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. आता हे आपण ठरवायचं की आदर्शवादवालं घ्यायचंय आपल्याला का प्रत्यक्षवादवालं. बरं, मजेची गोष्ट अशी आहे की आदर्शवादाबद्दल आपण जर का बोलत असू तर समोरचा गालावरच मारेल ह्याची काय शाश्वती आहे? त्याने काय गॅरंटी दिली आपल्याला? लिहून दिलं गालच. गळ्यावरती वार केला तर दुसरं पुढे काय करणार? आणि ह्याच्याकरता म्हणून मी सांगितलं तसं की आदर्शवाद प्रत्यक्षवाद या प्रत्यक्षवादाचीच तयारी हिंदूंची असली पाहिजे, आणि त्याच्याकरता थोडं मागे मागे जाऊन आम्ही नेमके कोण होतो याचा विचार केला पाहिजे आपण. मग ज्या वेळेला आपण हिंदू धर्म समजून घ्या असं म्हणतो त्यावेळेला सगळ्यात पहिला स्वाभाविक प्रश्न पडतो की धर्म म्हणजे काय? धर्माची काही व्याख्या आहे का? तर आहे. आपल्याकडे धर्माची व्याख्या सांगितलेली आहे. धर्माची व्याख्या अशी सांगितलेली आहे, धारणा धर्म मिथ्याहू धर्मेण धारेते प्रजा. याचा अर्थ जो धारण केला जातो तो धर्म, धारेती तद धर्म. म्हणजेच काय की एखाद्या मुलाने त्याच्या वडिलांबद्दलचं जे निहित कर्तव्य आहे त्याचं पालन करणं हा झाला त्याचा पुत्रधर्म. वडिलांनी त्याच्याच पद्धतीने रेसिप्रोकेट करणं हा झाला त्यांचा पितृधर्म. दिवाळी आली की साधारणपणे घर आवरायला मागे लागणं हा झाला, बरं जाऊ दे ते नको. तर साधारणपणे प्रत्येकाला जे जे कर्तव्य आहे, उदाहरणार्थ मी माझ्या दवाखान्यामध्ये बसलो असेल तर पेशंट चेक करणं माझा वैद्य धर्म आहे. आज मी इथे येऊन जर का कोणी मला मध्ये डॉक्टर नाडी असं जर का केलं तर आज वक्ता म्हणून आलोय त्यामुळे वक्तृत्वाचा धर्म आहे. थोडक्यात सांगण्याचा मुद्दा हा की जिथे जिथे जे जे कर्तव्य आहे त्याचं त्याचं पालन करणं याला धर्म असं म्हणतात. आणि म्हणून धर्म आणि रिलिजन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. रिलिजन हा धर्माचा इंग्रजी पर्यायी शब्द नाही. धर्माला इंग्रजीमध्ये पर्यायी शब्द धर्म हाच आहे, रिलिजन हा शब्द नाही. कारण रिलिजन याचा अर्थ पंथ असा होतो. आणि एक प्रमुख भेद सांगतो मी आपल्याला की पंथ जे असतात ना त्यांना कोणी ना कोणीतरी प्रेषित असतात, प्रॉफिट्स असतात त्यांना, आणि त्या त्या पद्धतीने आपण बघतो की ते मनुष्य निर्मित असतात. ज्या वेळेला आपण बघतो की धर्म हा ईश्वर निर्मित असतो आणि त्यामुळे त्याला धर्म असं म्हटलं तर खरं म्हणजे हा संपूर्ण विषय हा 3 दिवसाच्या व्याख्यानमालेचा विषय आहे. पण आजचं औचित्य लक्षात घेता आणि आजची आवश्यकता लक्षात घेता तो आपल्या समोर मांडण्याची थोडीशी तारेवरची कसरत आहे माझ्यासमोर. हे जरी असलं धर्म आणि पंथ याच्यामधले भेद जरी आपल्याला कळले, लक्षात आले, तरी सुद्धा मग स्वाभाविकपणे असा प्रश्न पडतो की मग आमच्या धर्माचं नेमकं नाव काय हो? कारण आम्ही म्हणताना काय म्हणतो, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म. मजेची गोष्ट अशी आहे की हे आमच्या धर्माचं नाव नाही. धर्माला कुठलंही नावच नाही. धर्माचं नाव धर्म हेच आहे. मग हे बाकीचं काय आहे? ती विशेषण आहेत. आर्य ह्याचा अर्थ काय? सभ्य लोकांचा. आता ज्याचा त्यांनी निर्णय घ्यायचा, सभ्य लोकांचा असलेला धर्म आर्य धर्म. सनातन धर्म याचा अर्थ काय? चिरंतन असलेला, नित्य नूतन असलेला असा धर्म हा सनातन धर्म. वेदांवर आधारित असलेला धर्म ह्याचा अर्थ वैदिक धर्म.
माऊलींनी म्हटलेले विश्व हा अनादी ठावो येथ नियंता ईश्वर रावो चावडियो न्यावो अन्यावो निवडी वेदू. वैदिक धर्म हा त्यामुळे ही तिन्ही झाली विशेषणं आणि मग शेवटचा आला हिंदू. मग हा शब्द कुठून आला? जो मी सुरुवातीला अटलजींच्या ओळींचं उच्चारण केलं, हिंदू तनमन हिंदू जीवन, हा हिंदू शब्द कुठून आला? तर आमच्याकडे बाहेरून आलेले काही आकारांत होते, विशेषतः पर्शियन भाषेमध्ये स ह यो अभेदहा असं म्हटलं जातं. याचा अर्थ आपल्याकडे जो स असतो तो त्यांच्याकडे ह असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ आमच्याकडे आठवड्याला सप्ताह असं म्हटलं जातं, त्यांच्याकडे हफ्ता असं म्हटलं जातं. आपल्याकडे असुर असं म्हटलं जातं, त्यांच्याकडे अहुर असं म्हटलं जातं. आणि मग आमच्याकडे सप्त सिंधूंच्या प्रदेशामध्ये असलेली ही संस्कृती, पुन्हा एकदा विशेषण झालं की नाही? मग त्यांनी सांगितलं हप्त हिंदूंच्या परिसरामध्ये असलेली संस्कृती कुठली? तर हिंदू. पण ह्याचा अर्थ ते काही आम्हाला कमी लेखण्याकरता वगैरे ठेवलेलं नाव नाहीये. अशा पद्धतीचा प्रचार आपल्या देशातले काही डाव्या विचारसरणीचे विचारजंत, आपलं चुकलंच काय, विचारवंत का बरोबर बोललो? ते डाव्या विचारसरणीचे काही विचारजंत हे प्रामुख्याने अशा पद्धतीचा अपप्रचार हा सातत्याने करत असतात. आणि मग होतं काय माहितीये का, की आमच्या पुढे धर्म म्हणजे काय हे कोणी सांगणारं ठाम नसल्यामुळे आमच्या डोक्यामध्ये सुद्धा एक एक शंका यायला सुरुवात होतात. मग स्वाभाविकपणे आम्ही जातो आयडेंटिटी क्रायसिसमध्ये. याचं कारण काय आहे? आम्हाला आत्मभान नाहीये आणि आम्हाला शत्रुबोध नाहीये. आपण नीट लक्षात घ्या, मी दोन गोष्टी ज्या सांगतोय. आत्मभान, आम्ही कोण आहोत, आमचा इतिहास काय, आमची संस्कृती काय, ह्याचं भान असणं हे आत्मभान आहे. आणि शत्रुबोध, त्रिकालापासून असलेले नव्हे तर आजच्याही घडीला असलेले शत्रू नेमके कोण आहेत याचा नीट विचार करणं आणि शत्रूंना शत्रू आहेत असं ठामपणे सांगणं ही गोष्ट तितकीच महत्त्वाची असते. त्याच्याकरता अशा पद्धतीच्या जागृती महत्त्वाच्या असतात. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. बरं, मग स्वाभाविकपणे आता ज्या वेळेला विचार आपण करतो की हिंदू धर्म आपल्याला लक्षात आला, धर्माची व्याख्या लक्षात आली, मग त्याच्याही पलीकडे जाऊन मला महत्त्वाची गोष्ट वाटते जी आजच्या परिप्रेक्ष्यामध्ये जर बोलायचं झालं तर हिंदू म्हणजे कोण हो असा प्रश्न विचारला गेला पाहिजे की नाही? कोणाला म्हणायचं हिंदू? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जी व्याख्या सांगितलेली आहे ती इथे मला सगळ्यात महत्त्वाची वाटते. सावरकर असं म्हणतात, आ सिंधू सिंधू पर्यंता यस्य भारत भूमिका पितृभू पुण्यभूश्चैव सवई हिंदू रीती स्मृतः. काय काय गोष्टी आल्या? सिंधू नदापासून, शब्द नीट लक्षात घ्या माझे, सिंधू हा नद आहे, ज्यांचं पात्र मोठं त्यांना नद असं म्हणतात. आणि आपल्या देशामध्ये सिंधू, ब्रह्मपुत्र आणि शोण या तिघांना नद असं म्हणतात. आपल्या देशाची संस्कृती आपल्याला माहीत असली पाहिजे. त्यामुळे सिंधू नदापासून ते हिंदू महासागरापर्यंत, पुन्हा शब्द लक्षात घ्या, हिंदू महासागरापर्यंत असं मी म्हणतोय. आणि ह्याला कारण असं आहे की मला आजवर कधी कळलं नाही की आपण अरबी महासागर असं का म्हणतो. अरबस्तानची कुठली बॉर्डर ही त्या समुद्राला मिळते? मग अशा परिस्थितीमध्ये आमची सिंधू नदी जिथे जाऊन त्या समुद्राला मिळते त्या समुद्राचं उचित नाव हे सिंधू सागर असायला पाहिजे. दुसरीकडे बंगालचा उपसागर असं आम्ही म्हणतो. उपसागर जर तो असेल तर मुख्य सागर कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये. अर्थात आत्ताची पश्चिम बंगालमध्ये सुनामी आली त्याच्याबद्दल मी बोलत नाही बरं का, त्याने पार सगळं सपाचटच करून टाकलं जे काय आत्तापर्यंत चालू होतं तिथे. पण मग मुख्य सागर कुठे नाहीये ना. ह्याचाच अर्थ तिथे गंगा नदी मिळते, त्याला आपण म्हणणार गंगासागर. आणि त्यानंतर हिंदी महासागर, हा हिंदी हा शब्द कुठून आला मला सांगा? तो असला पाहिजे हिंदू सागर. आणि हे देखील सावरकरांनी दिलेले शब्द आहेत आणि ते अत्यंत महत्त्वाचे आहेत म्हणून त्यांचा आपल्या समोर आवर्जून उल्लेख केला. कारण आपण आपली संस्कृती ही आपली नावं विसरतो त्यावेळेला विसरतो. आणि म्हणून ज्या वेळेला अलाहाबादचं प्रयागराज केलं जातं ना, तो पॅटर्न सर्वत्र राबवणं गरजेचं असतं. आणि मी त्याही बाबतीत महाराष्ट्र राज्य शासनाचं अभिनंदन करीन की त्यांनी आपल्याकडे सुद्धा तो पॅटर्न राबवला. आणि म्हणून आपण छत्रपती संभाजीनगर म्हणतो, आपण अहिल्यानगर म्हणतो, आपण धाराशिव म्हणतो. हे आपण लक्षात ठेवून सातत्याने बोलत राहिलं पाहिजे. ही गोष्ट देखील तितकीच महत्त्वाची आहे कारण हा तुमच्या आमच्या अस्मितेचा विषय आहे, तितकंच महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. बरं, आता सावरकरांनी सांगितलं तसं ही संपूर्ण विस्तीर्ण जी भरतभूमी आहे
तिचा, आपली पितृभूमी, याचा अर्थ आपल्या पितरांची भूमी म्हणून जे विचार करतात, आणि आपली पुण्यभूमी म्हणून, फक्त पितरांची भूमी, बापजाद्यांच्या जमिनी आहेत म्हणून, तसं नाहीये. पुण्यभूमी सुद्धा हीच आहे. मग स्वाभाविकपणे कोणी असं म्हणेल की ठीक आहे, हरकत नाही, पण आम्ही अयोध्येला मानतो. ठीक आहे, पुण्यभूमी म्हणताय तुम्ही, इथलीच झाली ती. काही जण म्हणतील आम्ही अयोध्या मानत नाही, आम्ही श्रवण बेळगोळ मानतो, तेही इथलंच आहेत. काही जण उद्याला म्हणतील की नाही आम्ही अमृतसरला सुवर्ण मंदिराला मानतो, तेही या व्याख्येत आहेत. काही जण म्हणतील आम्ही सारनाथला मानतो, तेही या व्याख्येत आहेत. आता कोण नाहीत त्याचा विचार आपण प्रत्येकाने करायचा बरं का, त्याच्या मी आठवून अजून तपशिलामध्ये जात नाही. सावरकरांनी दिलेली व्याख्या इतकी चपखल आहे की त्याच्यामध्ये आज हिंदू कोणाला म्हणावं ही गोष्ट स्वच्छपणे आपल्या समोर येते. आणि मग आपल्याला हा विचार पडला पाहिजे की आपण ह्या ज्या सगळ्या चर्चा करतोय, हिंदू धर्माबद्दल बोलतोय, आपण आज एकत्रितपणे जमलेलो आहोत. थोडकी नाही, गेली 100 वर्ष जी एक स्वयंसेवी संघटना, जगाच्या इतिहासात असं घडलं असेल असं मला वाटत नाही की 100 वर्ष एखादी स्वयंसेवी संघटना सातत्याने काम करते आणि वरतीच जाते आणि विस्तारतच होते, जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करताना आपल्याला सातत्याने दिसतोय. ह्या सगळ्याचं प्रयोजन काय हो? आमचा काही इतिहास राहिलाय का? त्याच्यापासून आम्ही कुठे दूर आलोय का? आमच्या संस्कृतीने काही एक वेगळं असं दिलं का जगाला की ज्याचा आज आम्हाला विसर पडलाय? थोडा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की हिंदू संस्कृतीने जगाला काय काय दिलं ह्याचा विचार करायला जर आपण बसलो तर खरं म्हणजे काय दिलं नाहीये हा विचार करावा लागेल अशी परिस्थिती आहे. आपण जगाला कला दिल्या, बरं तेही कुठल्या उद्देशाने? या कला सा विमुक्त आहे, या उदात्त असलेल्या उद्देशाने दिल्या. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण ह्या कलांचं सविस्तर वर्णन कुठे आलंय माहितीये का? ते आले कामशास्त्रात. याचाच अर्थ कामशास्त्र सारखा असलेला विषय हा आमच्या संस्कृतीमध्ये बोलण्याकरता निषिद्ध नव्हता, जो आजकाल काही लोकांना टॅबू वाटतो नाही का, हा कधीच नव्हता. किंबहुना त्या काळामध्ये यासारख्या विषयावरती केवळ वात्स्यायनांनीच नाही तर पुढे प्रचंड मोठं काम कित्येक कालावधी करता करण्यात आलेलं आहे. अशी अख्खी लांबलचक परंपरा आहे कामशास्त्राची. या कामशास्त्रामध्ये 64 कला सांगितल्या गेलेल्या आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण या कलांमधली एक कला जाहिरात ही सुद्धा आहे. आपण थोडेसे कमी पडतो नाही न शिकल्यामुळे. त्यामुळे ह्या वेगवेगळ्या कलांचा आनंद हा कोणी दिला? तर तो आम्ही दिला. आम्ही ज्या वेळेला असं म्हणतो की आम्ही जगाला शून्य दिलं, त्यावेळेला लोक असं म्हणतात की मग त्याच्या आधी काय जगाला माहीत नव्हतं का कसे आकडे मोजायचे? काढून बघा काय माहीत होतं आणि काय नव्हतं. अहो, ज्या वेळेला ह्यांचे पूर्वज वल्कल लावून फिरायचे त्यावेळेला आमच्याकडे रामायणामध्ये सीता मातेच्या वस्त्रांची जी तलमी रेशमी वस्त्र आहेत याची वर्णन आलेली आहे. तो आपल्याला संस्कृतीबद्दल कोणी काय सांगावं मला सांगा? याच्याही पलीकडच्या असलेल्या कित्येक गोष्टी, स्थापत्यशास्त्र दिलं आपण जगाला. मी आत्ता मध्यंतरी जगन्नाथपुरीला होतो, सहज त्या मंदिराच्या मागे बसलो होतो. आपण जर गेला असाल आपल्याला माहीत असेल, इतकं प्रचंड असलेलं ते गोपूर आणि त्याच्यावर असलेला तो विस्तीर्ण दगडी आमलक, ज्याच्यावरती नाही का ते रोज चढतात आणि त्या ध्वजेचं परिवर्तन करतात रोज. आपल्या मनात हा शंका येत नाही का हो की तिथे बसल्या बसल्या मी हा विचार करतोय की अरे त्या काळात जेव्हा आपण असं म्हणतो की यांच्याकडे कुठली आजच्यासारखी साधनं नव्हती, कशा पद्धतीने यांनी हे बांधकाम केलं असेल? मग अशा परिस्थितीमध्ये आज अशा पद्धतीची संस्कृती किंवा इतिहास राहिलेल्या लोकांना जगाने काही शिकवावं अशी खरंच परिस्थिती वाटते का हो? आपल्याकडचं कैलास लेणीचं उदाहरण घ्या. जगन्नाथपुरी बाजूला ठेवू आपण. एक मोठाच्या मोठा खडक ज्याच्यामध्ये वरून खाली खोदकाम करत जायचंय, जे 3D मध्ये करत जायचंय. विचार करा, कारण मंदिर उभारायचंय ना अख्खं, त्यामुळे सलग नुसतं खोदणं हे काम नाहीये. तर त्याच्या आत मंडप कसा करायचा, गर्भगृह कसं करायचं, शिवलिंग कसं करायचं, इतक्या तपशिलामध्ये त्या लोकांनी त्यावेळेला हा सगळा विचार करून ठेवला. काय कमाल असेल खरोखर त्या स्थापत्यशास्त्राची मला सांगा. हे आम्ही दिलं, आमच्या संस्कृतीने जगाला दिलं. आमच्या संस्कृतीने जगाला ज्ञात असलेलं पहिलं वैद्यकशास्त्र दिलं, ज्याला आम्ही आयुर्वेद असं म्हणतो. मगाशी ताईंनी स्वदेशीचा उल्लेख केला, मी त्याच्यात थोडीशी भर घालतो. आणि हेही पंचपरिवर्तनाचाच भाग असला पाहिजे असं मला ठामपणे वाटतं की जर आपण स्वदेशीबद्दल बोलतोय तर आजारी पडल्यावरती गोळ्या पाश्चात्य का खातोय? म्हणजे एकीकडे आपल्याला जर का औषधं
अन्न हे जर का ऑर्गॅनिक हवं असेल, औषधं रासायनिक का हवेत? आणि मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय, आपल्या देशात पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, डाव्या विचारसरणीने सातत्याने केलेलं पाप आहे की आयुर्वेद हा फक्त मॅनेजमेंट करता वापरायचा नसतो, तो रोग होऊच नयेत ह्याच्याकरता वापरायचा असतो. म्हणजे काय, रोग झाल्यावर ॲलोपॅथीकडे जा. हे जे पद्धतशीर आमच्या डोक्यामध्ये घातलं, हे पाप हे डाव्या विचारसरणीचं आहे. आज 12 वर्षांच्या वर मी सातत्याने प्रॅक्टिस करतोय. डोंबिवलीमध्ये माझं क्लिनिक आहे, पुण्यात आहे. आमच्याकडे आजच्या घडीला क्रॉनिक अँड क्रिटिकली इल ह्या कंडिशनमध्ये असलेले पेशंट, अल्झायमर असेल, पार्किन्सोनिझम असेल, लंग्सचे वेगवेगळे डिसीजेस असतील, ILD असेल, फायब्रोसिस असेल, पचन संस्थेमध्ये IBS असेल, IBD असेल, क्रॉन्स डिसीज असेल, पाईल्स असतील, वेगवेगळ्या ऑटोइम्युन डिसीजेस. आता तर पाऊस पडतोय सध्या ऑटोइम्युन डिसीजेसचा. म्हणजे जाता येता एखादा खडा मारला तर तो लागेल त्याला ऑटोइम्युन असेल का काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कुठल्याही पद्धतीने त्या लोकांबद्दल थट्टा करायची नाहीये बरं का, कृपया माझा मुद्दा लक्षात घ्या. इतकं भीषण प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी आजच्या घडीला ज्या वाढलेल्या आहेत, हे सगळं ज्या वेळेला आयुर्वेद अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळू शकतोय हे आम्ही बघतोय, मग आम्ही त्याचा विचार का नाही करतो? स्वदेशीचा मुद्दा म्हणून आम्ही हाही विचार केला पाहिजे की जो मगाशी सणवारांचाही उल्लेख झाला ना, हे सगळे आपल्या आरोग्याशी संबंधित आहेत. संक्रांत दर महिन्यामध्ये येत नाही का? कित्येकांवर रोज येते. पण दर महिन्यामध्ये येणारी संक्रांत आम्ही साजरी नाही ना करत. आम्ही म्हणतो मकर संक्रांत. का? ऋतू बदलतोय. ऋतू बदलत असल्यामुळे, आम्ही शिशिर ऋतूमध्ये जात असल्यामुळे अंगात जे रोक्ष येणारे, कोरडेपणा येणारे, त्याच्यावरती आपल्याला कुठे ना कुठेतरी ताकदीने उभं करायचंय, सामना करायचा आहे. म्हणून करायचं काय असतं, तर तिळगुळाचा वापर, जे तीळ आणि गुळ दोन्ही उष्ण आहेत, स्निग्ध आहेत, या गोष्टींचे वापर करा हे त्यावेळेला सांगितलं. कारण इष्टम धर्मेण योजयेत असं आमच्या पूर्वजांचं म्हणणं होतं. याचा अर्थ काय, एखादी गोष्ट मोठ्या पॉप्युलेशन पर्यंत पोहोचवायची असेल तर त्याच्याकरता केवळ भाषण देऊन चालत नाही, प्रत्यक्षामध्ये लाठ्या चालवून दाखवावं लागतं. आपण बघितलं ना मगाशी, आम्ही तर पहिल्याच रांगेत बसलो होतो आणि त्या ताई म्हणाल्या की आता वार कनपट्टीवर, असं म्हटल्याबरोबर मी म्हटलं हेल्मेट. महत्वाची गोष्ट ही आहे की फक्त भाषण देऊन होणार नाही, सांगण्याचा मुद्दा आहे. मला कौतुक करावं असं वाटतं त्या सगळ्या माता भगिनींचं, ज्या ज्या इथे पार्टिसिपेट झाल्या होत्या आणि ज्यांनी ज्या समर्थपणे ती लाठी चालवली. ती ज्या वेळेला योग्य ठिकाणी चालेल ना, काय बिशादेव कोणाचं धर्मांतरण करवण्याची मला सांगा. आणि ह्या कार्याला कुठून तरी तुमच्याकडून सुरुवात होते, जो प्रतिसाद मिळतोय तो मला अत्यंत महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून फक्त भाषणं दिली आणि कार्यक्रम संपला, जेवलो, घरी गेलो, वा किती छान जेवण होतं, नाही. त्याच्या पलीकडे आपण काय करायचे, आपण काय घेऊन जायचे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. मी आपल्याला सांगत होतो, आपल्या संस्कृतीने जगाला काय दिलं, एक से बडकर एक उदात्त गोष्टी दिल्या, पण त्याच्याही पलीकडे जाऊन महत्त्वाची गोष्ट जी दिली ना, ती आम्ही जगाला सहिष्णुता शिकवली. लक्षात घ्या, आमच्याकडे दर्शनशास्त्र आलेली आहेत. दर्शनांनी विचार काय केला की मी का जन्माला आलो, माझा उद्देश काय, विश्वाची उत्पत्ती कशा पद्धतीने झाली इत्यादी. पण हे सांगत असताना दर्शन दोन प्रकारची प्रामुख्याने, एक आहे जे आस्तिक दर्शन आणि दुसऱ्यांना म्हणतात नास्तिक दर्शन. या नास्तिक दर्शनामध्ये चार्वाक दर्शनासारखं दर्शनही आलं बरं का, की जे म्हणता आम्ही देवबीव काय मानत नाही, आम्ही पुनर्जन्म वगैरे मानत नाही, काही नाही, आत्ताला जे जीवन आहे ते जीवन आहे. लक्षात घ्या, संपूर्ण पृथ्वी तलावरती आपला धर्म हा एकमेव असा धर्म आहे की जो तुम्ही असं सांगू शकता की मी देव मानत नाही पण तरीही मी हिंदू आहे, अशा पद्धतीची परवानगी इतर कोणामध्ये आपल्याकडे नाही. इतरांकडे करायला जा, सर तनसे जुदा. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सहिष्णुता ज्या धर्माने आपल्याला शिकवली, आज लोक अचानक म्हणतात ना, काहींना कंठ फुटलाय की ते म्हणतात नाही नाही पण ते तुम्ही जरा सांगा ना, ते जय श्रीराम वगैरे जे नारे देतात ते कम्युनल आहे असं तुम्हाला वाटत नाही का? म्हटलं का कम्युनल काय त्याच्यामध्ये? तर म्हणे नाही, पूर्वी आम्ही कसं म्हणायचो जय सियाराम, राम राम, आता जय श्रीराम असं म्हणतात. मला असं आहे की जर शौर्यपूर्ण एखादा जर का नारा आला तर काही जणांची कडी पातळ होत असेल तर त्याला आता कोण काय करणार मला सांगा. पण या नाऱ्यात कम्युनल काय मला नाही कळलं. त्याला कारण असं आहे की रामो विग्रहवान धर्म हा असं जर का आम्ही म्हणतो, त्याच्यासोबत श्री हे जे जोडलं जातं ते सीता मातेचं स्वरूप आहे.
इतकी साधी गोष्ट ज्या लोकांना माहीत नाही ना, तेच अशा पद्धतीचे कुठले ना कुठले तरी प्रश्न निर्माण करू शकतात. पण ही सहिष्णुता आम्ही किती शिकवली माहितीये, की ज्या रामरायाचा जिथे जन्म झाला त्या जन्मस्थानाकरता सुद्धा आम्हाला संघर्ष करावा लागला हो. आम्ही काय सांगत होतो, एक बार नहीं 100 बार नहीं हर बार यही दोहराएंगे, जहां प्रभु का जन्म हुआ था मंदिर वही बनाएंगे. लोकांनी काय सांगितलं त्याच्यावर, मंदिर वही बनाएंगे पर तारीख नहीं बताएंगे. मिळाली तारीख, झालं समाधान, हो गई संतुष्टी. बरं, हे झाल्यानंतर सुद्धा आता पुढची गोष्ट काय तर लक्षात घेण्याची गोष्ट ही की ते बांधलं गेल्यावर सुद्धा आम्ही उन्माद केला नाही रस्त्यावर उतरून. आम्ही म्हटलं राम हे राष्ट्र आहे आणि राम मंदिर हे राष्ट्र मंदिर आहे असं आम्ही म्हणतो. ही सहिष्णुता हिंदूंनी शिकवलेली आहे. अहो फार कशाला, बाहेरून जेवढेही लोक आले आमच्याकडे, पारशी असतील, यहुदी असतील, आम्ही सामावूनच घेतलं ना आमच्यामध्ये त्यांना. आम्ही कुठे त्यांना दुत्कारलं कधी, आम्ही कोणावर कधी आक्रमण करायला गेलो धर्माच्या नावावरती. अहो एवढंच नाही, त्याच्या पलीकडे जाऊन मी आपल्याला सांगतो की जगाच्या पाठीवरचा हा एकमेव अशा पद्धतीची असलेली संस्कृती की आज कुठल्याही हिंदूला आपण जेवढेही बसलायत, आपण स्वतःलाही हा प्रश्न ज्यावेळेला विचाराल की धर्म की राष्ट्र, उत्स्फूर्तपणे राष्ट्र हा विषय आमच्या तोंडातून बाहेर पडतो. इतका तो आमच्यामध्ये मनात भिनलेला विषय आहे. कारण आमच्याकरता हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे. ही गोष्ट महत्वाची आहे. आमच्याकडे बंकिमचंद्र चटर्जींनी काय लिहिलं, त्वम ही दुर्गा दशप्रहरण धारणीम कमलाम कमलदल विहारणीम वाणीम विद्यादायिनीम नमामि त्वाम नमामि कमलाम अमलाम अतुलाम सुजलाम सुफलाम मातरम वंदे मातरम. अहो भारत मातेला देखील आम्ही भारत माता त्या दुर्गा स्वरूपामध्ये पूजतो. हे हिंदूंचं हिंदुत्व म्हणजेच राष्ट्रीयत्व, याचं प्रत्यक्ष उदाहरण आहे. आज आमच्या तिरंग्यामध्ये जे सगळे रंग शांततेने नांदतायत ना, त्याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण तो जो भगवा शिरोधारी आहे ना, त्याच्यामुळे सगळे शांततेत नांदतायत. ही गोष्ट महत्वाची आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळे ज्यावेळेला आम्हाला कोणीतरी सांगतात की नाही हिंदूंनी थोडी सहिष्णुता शिकायला पाहिजे, त्यावेळेला मला खरंच असं वाटतं की बाबा रे, घरी जा, शांतपणे पांघरून घे आणि झोप, आमचं आम्ही बघून घेऊ काय करायचं ते. प्रत्येक वेळेला आपले काहीतरी सणासुदीचे आले की शिवरात्री आली की जागे होतात. नाही ते शंकराच्या पिंडीवरती एवढं दूध होतं वगैरे, तुझ्या घरी मागायला येतात का? ज्याला करायचे तो स्वतःच्या पैशाने करतोय, त्याच्या धर्माखातर करतोय, त्याच्या इच्छेने करतोय. तू कशाला एवढं प्रबोधन करायला जातो बाबा प्रत्येक वेळेला? बरं, जिथे आम्हाला आमच्या धर्माकरता किंवा सोशल कॉज करता देखील खर्च करायचे, आम्ही मोकळ्या मनाने करतो. त्याच्यामध्ये काही इतर कोणाचे सल्ले घेण्याची गरज नसते आम्हाला. ही गोष्टच ठामपणे सांगणं हे कुठे ना कुठेतरी गरजेचं आहे. पण एक ह्या सगळ्याच्या मागचा भाग लक्षात घ्या, ही सहिष्णुता देखील कोणाच्या समोर दाखवायची हो? ज्यांना त्या सहिष्णुतेची कदर असेल ना. झिरो सिविक सेन्सवाल्यांना काय दाखवणार आपण? आणि झालं काय त्याच्यामुळे की परदेशातून कोणतरी आक्रांत आले की ज्यांना वरपासून खालपर्यंत एका कापडाने झाकण्याची असलेली सवय होती. आमच्या इथे असलेल्या ज्या मूर्ती मंदिराच्या बघितला त्याचा ध्वंस करून टाकला, कारण आमची सहिष्णुता कामी आली नाही. मग आपण पूर्वीपासून जर का विचार केला तर शक असतील, हुण असतील, यवन असतील, त्याच्यानंतर सुद्धा असलेले ब्रिटिश, पोर्तुगीज, डच या सगळ्यांनी देखील ह्याचाच गैरफायदा घेतला आणि आमच्या डोक्यावरती पाय रोवण्याचा प्रयत्न केला. दुर्दैव असं आहे की भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर सुद्धा या गोष्टी थांबल्या नाहीत. आमच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा काश्मीरमधल्या आमच्या हिंदू भावांवरती जे अत्याचार झाले आणि त्यांना काश्मीर सोडून पलायन करावं लागलं, ही आमच्या हृदयावरची असलेली भळभळती जखम आहे. फाळणीपर्यंत तर मी जातच नाही हो, त्यावेळेचे अत्याचार आपण दूरच ठेवूया. हे देखील आम्हाला समोर बघावं लागलं. हे आमचं दुर्दैव आहे, कारण सावरकरांच्या भाषेत ही सद्गुण विकृती झाली होती. त्यामुळेच सहिष्णुता कोणाला दाखवायची याचे निर्णय इथून पुढे हिंदू समाजाला घ्यावे लागतील. आणि तशा पद्धतीचे निर्णय यापूर्वी घेतले गेलेले आहेत, ह्याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला आपण मोहम्मद घुरीबद्दल बोलतो, पृथ्वीराज चव्हाणाबद्दल बोलतो, त्यावेळेला हाही विचार केला पाहिजे की कोणतरी एक जयचंद होता ना हो. आपण ज्यावेळेला विजयनगरच्या साम्राज्याबद्दल बोलतो त्यावेळेला हा विचार केला पाहिजे की त्या तालकटोऱ्याची लढाई ज्यावेळेला झाली त्यावेळेला तिथले हिंदू राजांनी तिथे योग्य प्रकारे पाठिंबा दिला नाही.
म्हणून हिंदू साम्राज्याचा पाडाव झाला. थोडक्यात केवळ परकीय आक्रांतांनी आक्रमण केली असं नाही, तर आमच्यामध्ये फूट होती आणि ती भरून काढणं हेच सकल हिंदू संमेलनाचा उद्देश आहे. हीच गोष्ट महत्वाची आहे. विजयनगरच्या बलाढ्य साम्राज्याचा पाडाव झाल्यानंतर पुढची 350 वर्ष आमच्याकडे हिंदू राजा झाला नाही. 350 वर्षांनंतर ज्यावेळेला हिंदू राजा झाला, ज्याचा राज्याभिषेक झाला, त्यांच्याबद्दल लिहित असताना कृष्णाजी अनंत सभासदांनी असं लिहिलं, या युगी पृथ्वीवर म्लेंछ पातशा एक मराठा तेतुका पातशा झाला. ही गोष्ट सामान्य झाली नाही. आपल्या लक्षात आलं असेल मी कोणाबद्दल बोलतोय. एकीकडे पिताश्रींचं कुळ त्यांचं बघत गेलं तर सिसोदिया घराणं किंवा कछवा घराणं म्हटल्यावरती प्रभू रामचंद्रांचा असलेला वंश अनेकांना माहीत नसतं म्हणून उलगडा करतोय. दुसरीकडे मातोश्रींचा वंश त्यांचा बघितला तर जाधवराव म्हणजेच यादव यदुवंशीय भगवान श्रीकृष्णाचा असलेला वंश. या महाराष्ट्राच्या भूमीचं काय असलेलं नशिबे विचार करा की एकीकडे प्रभू रामचंद्रांचा वंश, दुसरीकडे भगवान श्रीकृष्णाचा वंश, हे दोन्ही एकत्रित आल्यानंतर यांच्या मिलाफातून या भूमीमध्ये जे नररत्न जन्माला आलं त्याने आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये कृष्ण नीतीचा अवलंब करत हिंदूंचं रामराज्य अवतरवलं. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की महाराजांनी नेमकं हे इतिहासातून शिकलेलं होतं की हिंदूंनी एकत्र राहणं काय गरजेचं आहे. आणि म्हणून झालं काय, ज्या वेळेला उत्तरेकडचे एक राजे आले होते आणि त्यांनी महाराजांना सांगितलं की औरंगजेबाच्या अत्याचारापासून आम्ही त्रस्त आहोत आणि त्या परिस्थितीमध्ये माझं राज्य, माझे सैन्य आणि मी स्वतः तुमच्या चाकरीत येऊ इच्छितो, त्यावेळेला महाराजांनी सांगितलं की नाही, तसं नाही करायचं. का तर आम्ही इथे आई भवानीच्या आशीर्वादाने हिंदूंचे साम्राज्य उभे करत आहोत. आपण आपल्या देशी परत जा आणि भगवान श्रीकृष्णांच्या आशीर्वादाने तिथे हिंदूंचे साम्राज्य उभे करा. अहो, आयतो आलेलं राज्य आहे, आयतो आलेलं सैन्य आहे. अशा परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे मनात असल्यामुळे या माणसाने अशा पद्धतीने नम्रपणे त्यांना सांगितलं की तुम्ही परत जा. इतकंच नाही तर पुढे कधी काही गरज पडलीच तर तुम्हाला मदतीला आम्ही येऊ, हा माझा शब्द आहे असं महाराजांनी सांगितलं. हे जे राजे उत्तरेतून आले होते यांचं नाव आहे महाराज छत्रसाल. मी ज्या वेळेला रणझुंजार बाजीराव हा विषय मांडतो ना त्यावेळेला हे सगळं फार विस्ताराने सांगत असतो. आज आपल्याकडे तो वेळही नाही आणि आजचं औचित्यही नाही, पण आज आवर्जून आपल्या समोर विषय ठेवतो की घडी घडीने इतिहास कशा पद्धतीने पालटतो. लक्षात घ्या की छत्रपती शिवाजी महाराजांचं देहत्याग झाला, छत्रपती संभाजी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या झाली. त्याच्यानंतर देखील ज्या वेळेला महाराज छत्रसाल जिवंत होते त्यावेळेला मोहम्मद शाह बंगशनी त्यांना डांबून ठेवलं जैतपूरच्या किल्ल्यामध्ये. आणि त्यावेळेला आता या परिस्थितीमध्ये करायचं काय, आपल्याला वाचवणार कोण. छत्रसाल महाराजांना शब्द आठवले शिवाजी महाराजांचे की काही गरज पडली तर आम्हाला सांगा, आम्ही तुमच्याकरता धावून येऊ, हा आमचा शब्द आहे. पण महाराज तर नाही आहेत, मग आता करायचं काय. मग त्याही परिस्थितीमध्ये एक मदतीची हाक तर देऊ असं म्हणून मराठा साम्राज्यातल्या एका सेनानीला महाराज छत्रसालांनी निरोप पाठवला. त्या सेनानीने सांगितलं महाराजांचा शब्द म्हणजे आपला शब्द, कारण आम्ही छत्रपतींचे सेवक आहोत, ही आमची शपथ आहे. आणि म्हणता म्हणता झालं काय की ज्या महाराष्ट्रापासून बुंदेलखंडापर्यंत पोहोचायला 3 आठवड्यांचा कालावधी त्यावेळेला घोड्यांवरून लागत होता, या आमच्या वीर योद्ध्याने जेमतेम 1 आठवड्यामध्ये तो जाऊन तिथे धडकला. आणि अशा पद्धतीने त्या बंगशाला खदेडून काढला की त्याने नंतर पुन्हा डोकं वर काढण्याची हिंमत केली नाही. या आमच्या सेनानीचं नाव होतं थोरले बाजीराव पेशवे. जगमे उपजे दो ब्राह्मण, एक भृगु एक बाजीराव, उन ढाई रजपुतिया इन ढाई तुरकाव, असं त्याच्यानंतर छत्रसाल महाराजांनी म्हटलं की आम्हाला माहीत असलेले 2च ब्राह्मण आहेत जगामध्ये, एक भृगु याचा अर्थ भगवान परशुराम आणि दुसरे बाजीराव. एकांनी उन्मत्त शासकांना शासन केलं आणि दुसऱ्यांनी या तुर्कांना शासन केलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांचा शब्द जो आहे तो हिंदू ऐक्याचा शब्द आहे. ही गोष्ट आमच्या मनामध्ये कायम होती बाजीरावांपर्यंत. पण दुर्दैवाने ह्याच नाण्याची दुसरी बाजू लक्षात घ्या की ज्यावेळेला अत्यंत बिकट परिस्थिती स्वराज्यावर ओढवलेली होती, छत्रपती संभाजी महाराज, मगाशी जो उल्लेख झाला त्या संपूर्ण नाटकामधून
सगळ्या दिशेने आक्रमण होत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये करायचं काय? महाराजांनी विचार केला की आपण औरंगजेब वरतीच आक्रमण करायचं. धाडसी निर्णय होता. आणि त्या परिस्थितीमध्ये महाराजांनी केलं काय? तर मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा रामसिंग, रामसिंगाला पत्र लिहिलं महाराजांनी, जे पत्र आजही आहे बरं का उपलब्ध. हे पत्र लिहिल्यानंतर मग महाराज त्या पत्रामध्ये असं म्हणतात की तुम्ही आम्ही हिंदू आपण सगळेजण सांप्रत सत्वशून्य झालोय का? अहो, श्रुती स्मृती पुराणोक्त जो आमचा धर्म आहे त्याचं पालन आम्हाला करता येत नाहीये. आमची मंदिरं भ्रष्ट होत आहेत, गायी रस्त्यावर येऊन ठार केल्या जात आहेत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण काही न करता शांत बसलोय, हे आम्हाला सहन होत नाहीये. क्षत्रिय धर्माला अनुसरून आमचं आपल्याला सांगणं आहे की तुम्ही राजपूत आणि आम्ही मराठे, आपण हिंदू म्हणून एकत्र येऊया आणि या यवनाधमाला म्हणजे औरंगजेबला तुरुंगामध्ये डांबूया. दुर्दैवाने रामसिंगांकडून ह्याला उत्तरच आलं नाही पत्राला. आणि त्यानंतरचा पुढचा जो भयानक इतिहास आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मी तुम्हाला सांगू का, आज फक्त त्या इतिहासाची आठवण नाहीये ठेवायची. याला कारण असं आहे की छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान देदीप्यमानच आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. पण औरंगजेबचा हेतू काय होता त्याच्या मागचा? की संभाजीला ठार जर केलं तर इथे स्वतःला पाळमुळं रोवता येतील याच्याकरता 80 वर्षांचा जखड म्हातारा हा तिथून उठून इथपर्यंत आलेला होता. पण विचार करा, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक व्यक्तिमत्व नाहीये, तो विचार आहे आणि त्यांचं तेज हे इथल्या लोकांच्या मनामध्ये भरलेलं आहे. आणि हीच गोष्ट नेमकी त्यावेळेला झाली. धनाजी संताजींसारखी नेतृत्व उभी राहिली औरंगजेबच्या समोर आणि इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्राने थोडकी नाही 25 वर्ष कडवा लढा दिला, इतका मोठा की जो औरंगजेब या महाराष्ट्राला मुठीत धरण्याकरता आला होता त्या महाराष्ट्राच्या मातीतच त्याला मूठ माती घ्यावी लागली आणि त्याच्या छाताडावर पाय देऊन तुम्ही आम्ही उभे राहिलो. हा आपला इतिहास आहे. हिंदूंचा गौरवशाली इतिहास हा सातत्याने सांगत राहिला पाहिजे. याच्याकरता छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोरले बाजीराव पेशवे, आपले सगळे स्वातंत्र्य सेनानी, हे सगळे इतिहास, हरिसिंग नलुआचा इतिहास, या सगळ्या गोष्टी सातत्याने मांडत राहणं गरजेचं आहे. पुढच्या पिढीपर्यंत त्या जाणं गरजेचं आहे. हे सगळं जरी असलं, इतक्या सगळ्या चांगल्या गोष्टी जरी असल्या तरी सुद्धा मी आपल्याला म्हटलं तसं की या सहिष्णुतेने आजवर जे घात केले त्यातून जर कुठेतरी आम्हाला आज हा विचार करायचा असेल की यातून बाहेर यायचंय, एक एकजूट म्हणून आम्हाला एकत्रित यायचंय, तर काय काय विचार केले पाहिजे तो? म्हणजे मगाशीच मी बोललो तसं केवळ डॉक्टर आले, त्यांनी व्याख्यान दिलं आणि ते गेले असं नाही. काहीतरी प्रॅक्टिकल घेऊन जाऊया ना आज घेऊन जात असताना. तर मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टींचा आपण ह्याकरता विचार करू शकतो की सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट अशी की आपण खरं म्हणजे कित्येक काळापासूनच आपल्या धर्मामध्ये असलेल्या ज्या स्पृश्यतेच्या भ्रामक कल्पना आहेत त्याच्यापासून दूर आलोय. पण त्याच्याही पलीकडे जाऊन कुठेतरी आपण या गोष्टींचे विचार केले पाहिजे. सावरकरांचंच उदाहरण देतो मी आपल्याला. सावरकर ज्यावेळेला अंदमानात होते, माझी जन्मठेपमध्ये त्यांनी लिहिलेला प्रसंग आहे. अंदमानात त्यावेळेला जहाजं लागायची आणि काही ना काहीतरी त्या तिथल्या तुरुंगाची डागडुजी असायची. ते करत असताना तिथले कैदी लागायचे. एक कैदी होते ते हिंदू कैदी असायचे, एक गट असायचा तो पंथविशेषाचा गट असायचा. तुमच्या लक्षात येते की नाही? आपण सगळे शून्य आहोत आणि आपण संविधानाच्या बाहेर जात नाही. तर असे 2 गट होते तिथे. या सगळ्या परिस्थितीमध्ये व्हायचं काय की 1 फुटाण्यांचं पोतं जे आहे ते हिंदू समाजाकरता आणि 1 फुटाण्यांचं पोतं जे आहे ते पंथविशेषाकरता असं ठेवलं जायचं. होता झालं असं की एका दिवशी सावरकरांना तिथले हिंदू कैदी सांगत आले आणि किंबहुना रडतच आले त्यांच्याकडे की म्हणे अहो सावरकर म्हणे आज आम्ही दिवसभर उपाशी राहिलो. सावरकर म्हणाले का बरं? अहो काय म्हणे ते बाकीचे कैदी जे आहेत ना ते आले, त्यांनी आपल्या पोत्यामध्ये हात घातला आणि ते म्हणाले हे फुटाणे आता बाटले, ते बाटल्यामुळे तुम्ही आता ते खाऊ शकत नाही. सावरकर म्हणाले बरं मग नाही, मग आम्ही उपाशी राहिलो. सावरकर म्हणाले अरे काय वेडेबिडे आहेत की काय? लक्षात घ्या, धर्माचं मर्म हे पोटात नसून हृदयात आहे. आणि म्हणून सध्याच्या काळामध्ये कुठल्याही विधर्म्याच्या हातची रोटी खाऊन आणि पाणी पिऊन देखील तुम्ही हिंदूंचे हिंदूच राहिला पाहिजेत. आणि त्याच्याही पलीकडची असलेली गोष्ट अशी की आज तुम्हाला जर टिकायचं असेल तर ठोसास ठोसा
उत्तरास प्रत्युत्तर आणि आघाताला प्रत्याघात याच न्यायाने प्रत्येक हिंदूंनी वागलं पाहिजे, तर आमचं अस्तित्व टिकून राहील. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे आजच्या काळामध्ये घेण्यासारखी. जातीपातींमध्ये आपण विखुरले गेलोय का? हो, दुर्दैवाने. पण ह्याच्याकडे बघण्याचेही दोन भाग येतो. काही जण असं म्हणतात की जातीभेद मिटवून टाका. मला नाही असं वाटत. का ते सांगतो. त्याला कारण असे की मुळात हा जाती भेद नाहीये. इंद्रधनुष्याला ज्याप्रमाणे 7 रंग असतात, ते इंद्रधनुष्य एकाच रंगात असेल तर आपल्याला आवडेल का? त्याच पद्धतीने आमच्याकडे ज्या जातीपाती आहेत त्या विभागणी करता नसून त्यांचा प्रत्येकाचा काहीतरी स्वतंत्र कुळधर्म कुळाचार आहे, काहीतरी स्वतंत्र खाद्य संस्कृती आहे. या सगळ्या वैविध्यतेमध्ये जी एकता आहे तीच तर हिंदू धर्माचं खरं बलस्थान आहे. आणि त्यामुळे ती सांभाळली जाणं आणि याचा मार्ग अत्यंत सोपा आहे. मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने हा विचार करावा की मला माझ्या जातीबद्दल अभिमान आहे आणि मला समोरच्याच्या जातीचा आदर आहे. विषय संपला. तंटा येतोच कुठे? मी कुठल्या जातीत जन्माला आलो हे माझ्या हातात होतं का? नाही. मग मला त्याचा माजही नको आणि मला त्याची लाजही नको. विषय संपला. एवढं प्रॅक्टिकल उत्तर त्याच्यावरती. आणि हे सहज शक्य आहे की हा जातीभेद तरी सहज मिटला जाऊ शकतो. तुम्ही आम्ही हिंदू सकल बंधू बंधू, तो महादेवजी पिता पुला चला तया बंधू. इतकी सोपी गोष्ट आहे ती. आपण करणं सजगपणे गरजेचं आहे. भाषावाद, प्रांतवाद हेही मुद्दे आहेत. मग अशी उल्लेखही झाला आहेतही. अनेकदा आपण असं बघतो की वेगवेगळ्या पद्धतीचे अशा पद्धतीचे कलह निर्माण होतात की काही जण असं सांगतात, आम्ही आमच्या राज्यातून दुसऱ्या राज्यात गेलो, तिथली भाषा आम्हाला येत नव्हती म्हणून आमच्यावर बळजबरी केली गेली. माझं स्पष्ट मत आहे, अशी बळजबरी कोणावरही केली जाऊ नये. पण आपण आपलं राज्य सोडून इतर राज्यांमध्ये जर गेलो तर त्या राज्याची भाषा ही शिकावी, ह्याची बळजबरी करण्याची वेळ काय यावी? ती आपलं आपण शिकलं पाहिजे. मी तुम्हाला माझं उदाहरण देतो. माझं BA-MS शिक्षण गोव्यात झालं. गोव्याला गेलो तिथपर्यंत कोकणी नावाची स्वतंत्र भाषा असते हे मला फक्त वाचून माहीत होतं. पण मी ती 6 महिन्यात शिकलो गोव्यामध्ये राहून. म्हाका कोंकणी उलोवपाक कळटा, म्हाका कोंकणी वाचपाक कळटा, तितली बरोवपाक जायना तितली बरी. पण हे जर आपण ठरवलं तर हे कलह येणार नाहीत. आपण आपल्यामध्ये ठरवलं पाहिजे. आणि ह्याच्याकरता आपल्याला उदाहरण देतो बरं का. एक फार सुंदर प्रसंग आहे इतिहासातला जो आपल्याला माहिती आहे. काय प्रसंग आहे? विजापूरला पैजेचा विडा उचलून तिथला सरदार निघाला आणि तो म्हणाला चढे घोडिया निशी जातो आणि शिवाला जिंदावा मुर्दा घेऊन येतो. आणि त्यानंतर तो दिन दिन करत निघाला. या सगळ्या घटना या छत्रपती शिवाजी महाराजांना बसल्या जागी राजगडावर समजत होत्या. आणि ह्या घटनेचं चित्रण करणारं एक काव्य निर्माण झालं. काव्य काय? जोमात निघाला खान सरदार विजापूरवाला, शिवनेरीच्या शिवसिंहा हो सावध झुंजायाला, भिडवतो मराठी भाला नाचत्या चंद्रकोरीला, या वार्ता पोहोचविणारे भगव्या वस्त्रे फिरणारे, शिष्य जे मठाचे प्यारे, ते गरजत होते मंत्र, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ. ह्याच्यापेक्षा जास्त टाळ्या आता वाजल्या पाहिजेत. ह्याला कारण असं की ज्यांनी लिहिलंय त्या कवींचं नावे कवी दुर्गाप्रसाद आसाराम तिवारी. बऱ्या 4 ओळीच लिहिल्या का तिवारीजींनी? नाही. त्यांनी अख्खी मराठ्यांची संग्राम गीतं नावाचं संपूर्ण पुस्तक लिहिलं. कदाचित मराठी एखाद्या कवीने देखील अशा पद्धतीच्या रचना केल्या नसतील. अशा सगळ्या रचना ह्या कवी तिवारींनी केल्या. एकटाच रात्री बसतो मी जन्मभूसा आठवतो, ढळढळा आई गे रडतो, द्वेषाने क्षणी संचरतो, झोपेत देशबंधूंच्या दुःखाने दचकून उठतो, बोलते भवानी उठ, बोलते जन्मभू उठ, अवमानुनी त्या नेते, लव वेन आहे शिरमाते, लव वेन आहे शिरमाते. कवी तिवारी. आता हे जर एखादे तिवारी लिहू शकतात तर आज शेवडेंनी हे बोलल्यावरती समोर बसलेल्यांपैकी कोणी जर दुबे असतील, यादव असतील, नायर असतील, अय्यर असतील, शहा असतील, मेहता असतील, यांना एक कळूच शकतं की जर आपण इथे एकत्र आलेलो तर तुम्ही सगळे महाराष्ट्राचे मराठीचेच आहात. ज्या वेळेला आपण आपल्या मनापासून हे ठरवू आणि सामंजस्याने समाविष्ट होऊ त्यावेळेला हा भेदच राहणार नाही भाषेचा. आणि तुम्ही आम्ही हिंदू म्हणूनच एकवट होऊ. हा त्याच्यावरचा असलेला मार्ग आहे या प्रांतवादावरचा.
आद्य शंकराचार्यांनी सांगितलेले एक 2-3 मार्ग फक्त सांगतो. मला माहिती आहे हळूहळू पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली असेल. आणि होतं काय माहिती आहे का, की मी एक वैद्य आहे, त्याच्यामुळे ती काळजी थोडी घ्यावीच लागते. कारण होतं असं की एक वेळ कफ प्रकृतीचे लोक शांतपणे बसून राहतील, पित्त प्रकृतीच्या लोकांची मोठी चुळबुळ चालू होईल त्या सगळ्यामध्ये. कधीचे आलोय, दुपारचा चहा घेऊन आम्ही बसलेलो आहे, स्वाभाविकपणे ते होऊ शकतं, त्याच्यामध्ये काही मोठी गोष्ट नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण लक्षात घेत असतो त्यावेळेला आपण इथून पुढे ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एकत्रित यायचं असेल तर अगदी सोपं उदाहरण आपल्या समोर देतो की सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्या जवळच्या मंदिरामध्ये जायला सुरुवात करा. आणि एकटे जाऊ नका, आपल्या बरोबर आपल्या कुटुंबाला, मित्रमंडळींना घेऊन जायला सुरुवात करा. आपले सगळे सण साजरे करायला सुरुवात करा, एकटे साजरे करू नका. आपल्या बरोबर आपल्याकडे येणाऱ्या ज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या हाऊस हेल्प ज्यांना आपण म्हणतो, बिल्डिंगचे सुरक्षाकर्मी ज्यांना आपण म्हणतो, स्वच्छता कर्मचारी ज्यांना म्हणतो, त्यांना सुद्धा साब दिवाळी आई 10 रुपया असं म्हणण्यापेक्षा आपल्या बरोबर सहभागी करून घेण्याची संधी का नाही देत आपण. आणि एक छोटंसं उदाहरण फक्त देतो थांबण्याआधी, ही संधी केवळ सांगायचं म्हणून सांगत नाहीये, हे प्रत्यक्षामध्ये जगतोय बरं का. माझ्या मते 1-2 वर्ष झाली असतील, सावरकर हा चित्रपट आला होता. सावरकर चित्रपट आल्यावरती मी आणि आमच्या तीर्थरूपांनी डॉक्टर सच्चिदानंद शेवडे आम्ही दोघांनी मिळून डोंबिवलीमध्ये त्या चित्रपटाचा एक शो स्पॉन्सर केला. आता चित्रपटाचा शो स्पॉन्सर करणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये, खिशाला भरपूर चाड बसते त्या सगळ्यामध्ये. पण त्यात मोठेपणा आहे का? नाही. मुळात मोठेपणा करता सांगतच नाहीये, आपलेच लोक आहात म्हणून शेअर करतोय. हे करत असताना काळजी ही घेतली गेली की चित्रपट बघायला येणाऱ्यांमध्ये जसे डॉक्टर्स होते तशाच पद्धतीने हाऊस हेल्प देखील आहेत. चित्रपट बघायला येण्यामध्ये पौरोहित वर्ग जशा पद्धतीने होता त्यांच्या सोबतच कोणीतरी स्वच्छता कर्मचारी देखील होते, कोणीतरी उच्च पदस्थ आयटीतले जर का लोक असतील तर त्याच्यासोबत सुरक्षाकर्मी देखील आहेत. सामाजिक समरसता ही अशा पद्धतीने उभारावी लागते, त्याच्याशिवाय ते होत नाही. हमने अभिषेक किया था जननी का अरिशोणित से, हमने श्रृंगार किया था माता का अरिमुंडो से, हमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन, माँ बैठी जिस पे सुख से करती थी जग का शासन. अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन, अपना तन मन धन देकर हम करे पुनर्संस्थापन, हम करे राष्ट्र आराधन, हम करे राष्ट्र आराधन. आणि त्यामुळे राष्ट्र आराधनेच्या या महायज्ञामध्ये तुम्ही आम्ही सगळे मिळून एकत्रितपणे सहभागी होणं गरजेचं आहे. आणि मी व्याख्यानाच्या सुरुवातीला घोषणा देण्याकरता आपल्याला विचारलं होतं, त्यावेळेला एका मानवी शक्तीने घोषणा दिल्या होत्या, पण आज हा संपूर्ण वीरा रसाने ओतप्रोत असलेला कार्यक्रम संपूर्णचा, मी माझ्या व्याख्यानाबद्दल बोलत नाहीये, सुरुवातीपासून असलेला आत्तापर्यंतचा कार्यक्रम, ती मानवी शक्ती आता कुठेतरी हिंदू तेजामध्ये परावर्तित होणं अपेक्षित आहे. आणि हिंदू सिंह ज्या वेळेला एकत्र जमतात त्यावेळेला त्या केवळ मानवी घोषणा नसतात, त्या गर्जना असतात. आणि त्या गर्जना आजूबाजूला ऐकू गेल्या पाहिजेत. आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत माता की, हर 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 हर, जय श्रीराम, वंदे मातरम. धन्यवाद परीक्षितजी. माझे काही बोलायला शब्दच नाही आहेत. रसिक हो, आणि कोणी जायचं नाही आहे, सर्वांनी भोजन करून जायचं आहे. कृपया लक्षात घ्या, आपल्यासाठी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. आपल्याला मी आता सांगू इच्छितो, जे आपण काय ऐकलं आज, हिंदू धर्म आणि त्यांची तत्त्व, हे सर्व आपण ऐकल्यानंतर मी आपणाला एक फक्त लक्षात आणून देतो आहे की ह्या कार्यक्रमाला ज्यावेळी आम्ही सुरुवात केली होती आणि ह्यांचे आजोबा म्हणजे प्राध्यापक सुग शेवडे महाराज, प्रख्यात प्रवचनकार, भारताचार्य गजानन बावन्नीकार, तर ह्यांचा मला कॉल आला होता की सुरेश तुमच्याकडे हिंदू संमेलन आहे तर मी तिकडे येणार आहे. पण त्यांचं वय 92 आणि आता ते गोव्याला राहतात. आज खरोखर ह्यांचा एक एक शब्द ऐकताना मला एकसारखं आमचे आबाज इथे दिसत होते.
खरोखर तुम्हाला आणखी विशेष सांगतो, हे कुठे शिकलेले नाही आहेत, हे यांच्या रक्तातच आहे. कारण खानदानी जे प्राध्यापक सुग शेवडे महाराज ज्यांनी जवळजवळ गेले 74 वर्ष सनातन धर्मासाठी विविध देशातून कितीतरी प्रवचनं केलेली आहेत. अमेरिकेमध्ये जवळ त्यांची 1750 प्रवचनं अमेरिकेमध्ये झालेली आहेत, असे सुग शेवडे महाराज. त्याच्यानंतर त्यांचे पितामह डॉक्टर सच्चिदानंद महाराज, सावरकरांवर कितीतरी पुस्तकं लिहिलेली आहेत, सातत्याने प्रवचनं चालू आहेत. आणि ह्यांच्याबद्दल तुम्ही आता पाहिलंच काय आणि काय नाही आहे. एक तुम्हाला एक फक्त तुमच्या आठवणीत आणून देतो, फार एक जास्त नाही, एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. शेवडे महाराजांच्या 3 पिढ्या, शेवडे महाराजांच्या 3 पिढ्या ह्या भोसले महाराजांच्या 3 पिढ्यांची प्रवचनाद्वारे भोसले घराण्याचं सर्व तुम्हाला कथाकथन करायचे. पहिल्या दिवशी व्हायचं प्राध्यापक सुग शेवडे महाराजांचं शहाजी महाराजांवर, दुसऱ्या दिवशी व्हायचं डॉक्टर सच्चिदानंद शेवड्यांचं छत्रपती शिवाजी महाराजांवर, आणि तिसऱ्या दिवशी व्हायचं परीक्षित शेवडे महाराजांचं संभाजी राजांवर. त्यांचा तो महत्त्वाचा विषय आहे. तर हे मुळात कुळच तसं आहे, रक्तच तसं आहे, जीन्स तसेच आहेत, आणि म्हणून हे सर्व आलेलं आहे. धन्यवाद. खरोखर सुंदरच अगदी. आता अधिक वेळ न घालता आता आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे येत आहोत. टिळकनगर रेसिडेन्शियल वेलफेअर असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष आणि विधिज्ञ ॲडव्होकेट श्री नितीन निकम हे आजच्या सकल हिंदू संमेलनाचे अध्यक्ष आहेत. टिळकनगर परिसरातील सामाजिक सलोखा आणि नागरिकांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे एक खंबीर नेतृत्व म्हणून त्यांची मोठी ओळख आहे. आपण ह्या इथे टिळकनगरमध्ये हे संमेलन करताना ह्या टिळकनगरमधल्या जवळजवळ 45 संस्थांना आपण एकत्र आणलं होतं. आणि मुळात विषय असा होता, या संस्थांनीच एक संमेलन करून आणायचं, संघाच्या तर्फे संमेलन नव्हे. त्यामुळे संघाचं संमेलनच नव्हे, नागरिकांनी तुम्ही सर्वांनी केलेलं हे हिंदू संमेलन आहे. आणि त्याचवेळी या तुम्ही सर्व ज्या जातीने इथे आलेलात त्याकरून तुमचे आभार मानू तेवढे कमी आहेत. तर मी आता आपल्या अध्यक्ष भाषणातून ते आपल्या टिळकनगरमधील हिंदू समाजामधील सद्यकालाने आव्हाने आणि पुढील दिशा यावर आपण सर्वांना मार्गदर्शन करतील. कृपया नितीनजी निकम साहेब. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय श्रीराम. आज टिळकनगरमध्ये खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं असेल, अतिशय प्रेरणादायी उत्सवाचं वातावरण या ठिकाणी सकल हिंदू संमेलनच्या माध्यमातून या ठिकाणी घडत आहे. सर्वप्रथम आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली. खरोखर आज आपण सर्वजण खऱ्या अर्थाने धन्य झालो आहोत की चांगले असे वक्ते आपल्याला या संमेलनासाठी मिळाले. लीलावती बेलवेकर मॅडम यांनी आपल्याला सामाजिक समरसता, खऱ्या अर्थाने आपल्याला जी काळाची गरज आहे, आपली कुटुंब पद्धती आहे, कशा पद्धतीने आपण वाटचाल केली पाहिजे. आज जरी कॉस्मोपॉलिटन झाले असेल, शहरीकरण झालं असेल, परंतु आपले मोबाईल्स किंवा ज्या पद्धतीने तो आपल्या जीवनमानावर जो घातला जात आहे, आपल्या प्रत्येक कुटुंबापासून सुरुवात केली पाहिजे. खरोखर मॅडम आपण सामाजिक समरसतेबद्दल ज्या पद्धतीने आमच्या सर्व नागरिकांना या ठिकाणी आपण माहिती दिली त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्वलंत असे विचार या ठिकाणी डॉक्टर परीक्षित शेवडे साहेब यांनी जे मांडले, खरोखर आपल्याला माहिती असेल की हिंदू समाज, हिंदू धर्म आपल्याला खरोखर आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या रूढी, परंपरा, धर्म, चालीरीती जरी असतील, पण आपल्याला जर एक धागा आपल्याला समान सगळ्यांना जर बांधून ठेवत असेल तर तो हिंदू समाज आहे. आणि खरोखर आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे. आज आपण या ठिकाणी फक्त एक कार्यक्रमासाठी जमलो नाहीत, तर ही एक प्रेरणा
परत एकदा जागृत करण्यासाठी, आपल्या प्रत्येक नागरिकांमध्ये, टिळकनगरवासियांमध्ये ही भावना जागृत करण्यासाठी या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. आज खरं तर काळाची गरज आहे. जसं सांगितलं की समाजामध्ये विघटन होत चाललं आहे, स्वार्थ वाढत चालला आहे. या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना एकत्र यायला पाहिजे, तरच आपला समाज किंवा राष्ट्राची आपण प्रगती करू शकतो. आपल्या टिळकनगरमध्ये खरोखर चांगलं असं वातावरण आहे. या ठिकाणी सर्व विविध जातीचे पातीचे लोक या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतायत. मला अभिमान आहे टिळकनगरमध्ये काम करत असताना सर्वजण, आज साहेब पाहिलं असेल आपण की सर्व लोक या ठिकाणी ज्या पद्धतीने एक शक्ती एकवटलेली आहे. खरोखर या ठिकाणी आज आपल्या सगळ्यांना गरज आहे की आपण एक सामाजिक शक्ती या ठिकाणी सगळ्यांच्या या सर्व याच्यामध्ये आपण एकत्र आलं पाहिजे, की जी सामुदायिक शक्ती या ठिकाणी आपण निर्माण केली पाहिजे. एकमेकाच्या संकटामध्ये आपण धावून कार्य करणारी मंडळी या ठिकाणी निर्माण केली पाहिजे. आज आपण संकल्प करूया. खरोखरच आज या ठिकाणी मला माहिती आहे की आपण संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून या ठिकाणी आहात. मी जास्त काही आपल्याला बोलणार नाही, परंतु आपण सर्वांनी एक टिळकनगरच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या सगळ्या जातीपाती स्वार्थ विसरून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आपण राष्ट्राचं प्रेम किंवा राष्ट्रनिर्मितीसाठी आपण कार्य केलं पाहिजे. हिंदूंसाठी आपण काम केलं पाहिजे. आपला समाज एकत्र आला पाहिजे. आज जसं सांगितलं साहेबांनी, प्रत्येकाच्या जाती ह्या सगळ्या वेगवेगळ्या आहे, प्रत्येकाला अधिकार आहे. हिंदू धर्मामध्ये ही शिकवण आहे की आपण सगळ्यांनी जो धर्म आहे, आपण तुम्ही जसं सांगितलं की प्रत्येकाला तो धर्म म्हणजे काय आहे, की प्रत्येक जे कार्य करतोय तो त्याचा धर्म आहे. वकिली पेशा आहे, डॉक्टर पेशा आहे. आपण प्रत्येकाने पण ते सगळं विसरून हे सगळं एकत्र येऊन जर कार्य केलं तर निश्चितच आपण प्रगती करू शकतो. मी टिळकनगरवासियांना एवढंच सांगेन की आपण सगळेजणांनी या एक संकल्प करूया की टिळकनगरमध्ये हे वातावरण जे आज अतिशय चांगलं असं वातावरण या ठिकाणी झालं आहे, हेच वातावरण आपण ठेवूया आणि टिळकनगरचा सर्वांगीण कसा विकास होईल, आपल्या महाराष्ट्राचा विकास कसा होईल, आपल्या भारताचा विकास कसा होईल आणि त्या राष्ट्रप्रेमामध्ये आपण सर्वजण आपला कुठेतरी खारीचा वाटा असेल हे मी या ठिकाणी सांगेन. आणि परत एकदा आपल्या सर्वांचे, आयोजकांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचे सुद्धा मी आभार मानतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद नितीनजी. आणि आता या संमेलनाचा शेवटचा औपचारिक कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन असतो. आभार प्रदर्शनानंतर आपण सर्वांनी एकत्र इथे उभं राहून वंदे मातरम गीत म्हणणार आहोत. आणि माझी सर्वांना विनंती आहे, वंदे मातरम गीत म्हणताना कोणीही जागा सोडू नये. आता मी आमचे मित्र श्री सुहास बेलापूर यांना विनंती करतो, कृपया आभार प्रदर्शन करावे. जसं बहिणी सांगितलं की आजचा हा शेवटचा औपचारिक आपण तितकाच महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे आभार प्रदर्शन. हे सकल हिंदू संमेलन यशस्वी होण्याकरता टिळकनगरमधील विविध संस्था व त्यांच्या कार्यकर्त्यांनी तन मन धनाने बहुमूल्य सहयोग दिला. त्या सर्व संस्थांचे, कार्यकर्त्यांचे सकल हिंदू संमेलन समितीतर्फे मनपूर्वक आभार. या संमेलनामध्ये टिळकनगरमधील आता जसं बाईंनी म्हटलं की जवळ 45 संस्था याच्यामध्ये सहभाग घेतला होता. या सर्व संस्थांची नावं, सर्व कार्यकर्त्यांची नावं घेतल्यास फार विलंब होईल, म्हणून त्या सर्वांचे एकत्रितपणे मनपूर्वक आभार. या संमेलनासाठी ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली आपल्या त्या महाराष्ट्र ऐक्यवर्धक मंडळाचे, तसेच या कार्यक्रमासाठी ज्यांनी परवानगी दिली त्या आपल्या महानगरपालिकेचे एम वॉर्डाचे अधिकारी, टिळकनगर पोलीस स्टेशनमधील पोलीस दलातील अधिकारी, टिळकनगर अग्निशामक दलातील अधिकारी, या सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद. आजचा हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी समितीतील सर्व पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवक हे गेले 2-3 आठवडे अखंड झटत आहेत. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. तसेच या संमेलनाचे डेकोरेशन, ध्वनी, प्रकाश व प्रसाद व्यवस्था, फोटोग्राफी, रांगोळी, सजावट या सर्व गोष्टीसाठी ज्यांनी सहकार्य केलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि
आजच्या या हिंदू संमेलनासाठी आपण बहुसंख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल टिळकनगरमधील उपस्थित सर्व सज्जन शक्तीचे आणि मातृशक्तीचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. राष्ट्रभक्तीच्या या अलौकिक ऊर्जेची आणि सुंदर विचारांची सांगता आपण वंदे मातरमने करणार आहोत. विचारांचं हे संमेलन अंतःकरणात राष्ट्रप्रेमाची नवी ज्योत पेटून जात आहे. या कृतज्ञ भावाने या भव्य सोहळ्याचा समारोप करण्यासाठी मी आपल्या टिळकनगरमधील आणखीन एक प्रसिद्ध संगीतकार आणि गायक अभिजित राणे यांना विनंती करतो की आपण वंदे मातरम म्हणण्यासाठी कृपया व्यासपीठावर यावे. वंदे मातरमची पूर्ण 6 कडवी होतील, तरी आपण सर्वांनी कृपया वंदे मातरम संपेपर्यंत आपल्या आपल्या जागी उभं राहावं. वंदे मातरम झाल्यानंतर प्रसादाची व्यवस्था मागील बाजूस केलेली आहे. पुरुषांसाठी व मातृशक्तीसाठी वेगवेगळी व्यवस्था आहे. तरी कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी शांततेने शिस्तीने प्रसाद घेण्यासाठी जावे. सुरू होत आहे वंदे मातरम. हॅलो हॅलो. सूर सूर. वंदे मातरम वंदे मातरम सुजला सुफला मलयज शीतला सस्यश्यामला मातरम वंदे मातरम शुभ्रज्योत्स्ना पुलकितयामिनी पुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनीं सुहासिनीं सुमधुरभाषिणीं सुखदां वरदां मातरं वन्दे मातरम् कोटि कोटि कंठ कलकलनिनाद कराले कोटि कोटि भुजै धृत खर करवाले कोटि कोटि कंठ कलकलनिनाद कराले कोटि कोटि भुजै धृत खर करवाले के बला के नुमाए अबले बहुबलधारिणीं नमामि तारिणीं रिपुदलवारिणीं मातरं वन्दे मातरम् वन्दे मातरम् तुमि विद्या तुमि धर्म तुमि वृत्ति तुमि मर्म त्वं हि प्राणात् शरीरे बहुते तुमि मा शक्ति हृदये तुमि मा भक्ति तुमरे प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्या दायिनी नमामि त्वां नमामि कमलाम् अमलाम् अतुलाम्
सुजलां सुफलां मातरं वन्दे मातरं वन्दे मातरम् श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं भरणीं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं मातरं मातरम् भारत माता की धन्यवाद. प्रसादाची व्यवस्था जसं सांगितलं तसं मागच्या बाजूला केलेली आहे. स्त्री शक्ती आणि आपल्या सर्व पुरुषांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी तिथे काउंटर्स आहेत. सर्वांनी प्रसाद घेतल्याशिवाय घरी जायचं नाही आहे. तसंच